होणार सुन्मी या घरची या मालिकेत सध्या अनेक घडामोडी घडतायत. गोखले कुटुंबात आनंदाचं वातावरण असलं तरी लवकरच एक सॉलिड ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. बऱ्याच दिवसांनी अखेर गोखले कुटुंब पिकनिकला गेलंय. आई आजी, लक्ष्मीकांत काका, शरयू, बेबी साऱ्याच जणी खूपच एन्जॉय करतायत. कम ऑन बेबी, बेबी पडलं ना पाहिजे. बेबी अजिबात पडलं ना पाहिजे. Come on, baby. Yes. आता मी काय केलं? एवढंच नाही तर या पिकनिकच्या निमित्ताने श्री आणि जान्हवीच्या नात्यातला आपलेपणाही वाढतोय. इतके छान जागे आणलंयस तू. हुसेन कशी तुझ्यावर. हे पण किती छान डेव्हलप केलंयस रे हे सगळं. कसं सुचतं रे इतकं. बस जान्हवी, आपल्याला श्वास घ्यायचा आहे हे सुचावं लागतं का ग? नाही ना. मग हा श्वास घेण्यासाठी लागणारा ऑक्सिजन आपल्याला कुठून मिळतो? झाडांकडून. मग आपण ही झाडच लावली नाही तर ऑक्सिजन कुठून येणार? मग आपल्याला किंमत देऊन ऑक्सिजन घ्यावा लागेल. आणि यात काही फार कष्ट नसतात. मी व्यवस्थित ठेवले. तिकडे आहे आपल्या. हा गंमत काय एक तर समस्त गोखले परिवाराला तुमच्या दोघांमुळे आज पिकनिकला यायला मिळालंय आणि आमचा दिवस आज आनंदात गेलाय. त्याबद्दल श्रीरंग गोखले आणि सौ जान्हवी गोखले यांचे आम्हा सगळ्या महिला मंडळाकडनं आभार. एकूणच काय तर साऱ्याच जणी आनंदात आहेत. मात्र सारं काही आलबेल असतानाच मालिकेत येणार आहे एक सॉलिड ट्विस्ट. थँक्यू. बरं या सगळ्याचं श्रेय माझ्या सुविद्य पत्नी सौ जान्हवी गोखले यांना जातं. तेव्हा मी माझंही गिफ्ट यांनाच देतो. जान्हवी, याचा स्वीकार करावा. अगो बाई. थँक्यू. अरे बापरे, एक प्लेट जास्त आली वाटतं. तेव्हा आता घरात येणाऱ्या या वादळाला आई आजी कशी सामोरी जाणार याचीच उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. श्रीरंग सस झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.